महेश नवमीच्या निमित्ताने शेगावमध्ये जलकुंभाचे लोकार्पण. शेगाव येथील श्रीमती राधादेवी फत्तेलाल चांडक ट्रस्टतर्फे चांडक कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीतून उभारलेल्या शीतपेय जलकुंभाचे लोकार्पण महेश नवमीच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रमेशजी डांगरा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ चंदादेवी भुतडा आणि महेश्वरी मंडळाचे सचिव महेशसिंग मोहता प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय फत्तेलालजी चांडक व श्रीमती राधादेवी चांडक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर रमेश डांगरा यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करून रिबीन खोलून जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. सेवार्थ भावनेतून सुरू करण्यात आलेल्या जलकुंभ प्रकल्पाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी यावेळी अरुण टायपिंग व अरुण अभ्यासिका या सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली व त्यांच्या उपक्रमशील कार्याचे प्रशंसनीय शब्दात गौरव केले. या लोकार्पण सोहळ्यामुळे शहरात येणाऱ्या गजानन भक्तांसाठी उन्हाळ्याच्या काळात थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चांडक कुटुंबियांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सहकार नेते पांडुरंग दादा पाटील, माजी नगराध्यक्ष शरद सेठ अग्रवाल, माजी नगरसेवक अरुण चांडक, डॉक्टर PM भुतडा, पंकज शितूत, डॉक्टर मोहन बानोले, PB पाटील सर, गणेश अवस्थी, डॉक्टर अभय गोयनका, शिवाजी बुरुंगले, रमेश कासेलानी, डॉक्टर रमेश भुतडा, ॲडव्होकेट पुरुषोत्तम डांगरा, अशोक गांधी, माजी नगरसेवक पवन महाराज शर्मा, गजानन जवंजाळ, भाजप शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, राजेश अग्रवाल, दीपक शर्मा, श्याम भुतडा यांचा समावेश होता. समाजातील मोठ्या प्रमाणावर बांधवांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. राधादेवी फत्तेलाल चांडक ट्रस्टतर्फे जलकुंभाचे नुकतेच आम्ही उद्घाटन केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे. राधादेवी फत्तेलाल चांडक ट्रस्ट ही आम्ही 6 भावांनी मिळून तयार केलेली आहे व आपल्या उत्पन्नातून थोडे थोडे पैसे सेव्ह करून हे आम्ही चालवतो. या ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना फी, संगणक टंकलेखन शिकण्याकरता, अभ्यासिकामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता आम्ही स्कॉलरशिप देतो आणि नॅशनल नूतन उद्योगतर्फे वह्या पुस्तकेसुद्धा वाटप करतो व कर्मचारी व घरगुतीत काम करणाऱ्या आमच्या महिला यांनासुद्धा आम्ही औषध पाहण्याकरता या ट्रस्टतर्फे मदत करत असतो. या ट्रस्टमध्ये 6 भाऊ आणि आमचे मुलं जे काही आपल्या उत्पन्नातून निधी द्यायचा असेल ते जमा करतात आणि त्यानुसार आम्ही चालवतो. नुकतेच आम्ही शीतजलचे उद्घाटन केलेलं आहे. यात उद्देश एकच होता की या रोडवर कुठेच पाणपोई नव्हती. भक्तांना व पायी दिंडी येणारे यांनासुद्धा पाण्याचा त्रास होत होता, मिळत नव्हतं. त्यांना ते उपयोगात मिळावं हाच उद्देश होता.